नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट. प्रशांत किशोर अजितदादांचे एनसीपीचे नवे राजकीय सल्लागार. समुद्राखालून पाईपलाईन आणण्याचा मोदींचा विचार, गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. ऑनलाईन औषध विक्री बंद झालीच पाहिजे, संघटनेची मागणी. बुधवारी देशभरात औषध दुकानं राहणार बंद. पेट्रोल डिझेल दरवाढीवर संजय राऊतांची जय श्रीराम म्हणत टीका. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम. अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह या आमदारांच्या जागांवर होणार लढत. मराठी न आल्यास 15 ऑगस्ट पासून रिक्षा टॅक्सी चालकांना दंड. मराठी सक्तीवर परिवहन मंत्री ठाम. भीमाशंकरला होणाऱ्या हेरिटेज राऊंडची पुनर्वसनासाठी सरकारकडून 173 कोटींचा निधी मंजूर. 36 एकर जागेत उभारणार नवी वसाहत. डीटीएलच्या प्रश्नपत्रिकेचा कॉपी पेस्ट कारनामा. पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड. पुस्तकातील 8ही प्रश्न जसेच्या तसे. नीट पेपरफुटी प्रकरणात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर अटकेत. विषय सीबीआय न्यायालयाकडून 9 दिवस कोठडी. कंटेनरच्या कोंडीमुळे आयातदार धास्तावले. JNPA यंत्रणा कोलमडली. जहाजांच्या मार्ग बदलाचा फटका. पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 26 मे ते 31 ऑगस्ट दरम्यान मांडवा गेटवे जलवाहतूक पूर्णपणे बंद. पुणेकरांना अल्पदरात सौर वीज. शासनाकडून मिळणार अनुदान. 25 वर्ष मोफत वीज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळ शिल्प हा अद्भुत वारसा. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली कुडोपी येथे पाहणी. देशात पेट्रोल डिझेल पुन्हा महागला. अवघ्या 4 दिवसात दुसरी इंधन दरवाढ. उपसा सिंचन योजक ठिबकवर आणणार. सहकार विभागाचा निर्णय ठरणार महत्वाकांक्षी. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.